बालविवाह परिणाम याच्याबद्दल निबंध लिहायचा आहे. लिहायचा आहे निबंध. त्यासाठी मी जराशी माहिती देते. तर बालविवाह म्हणजे लहान वयातच लग्न झालेल्या बाया, मुली. हा, तर तुम्ही आता लहान आहे, थोड्या मोठे आहे, तर काही शाळेत जातात आणि मग सोडून देतात ना, आणि मग लग्न करतात लहान वयातच. आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की लहान वयात लग्न नाही करायचं. मुलीचं वय 18 वर्ष पाहिजे आणि मुलाचं किती वर्ष? 21 वर्ष. तर ते लग्नाला ते वय चांगलं आहे असं आपल्या नियमाप्रमाणे. तर आपल्याकडे असं लहान वयातच करतात, 16, 17, 15 वर्षाचे, आणि मग मुलं होतात. तर मुलं झाल्यावर ते लहान मुलगी असते ना, आणि मुलगी लहान, तर तिला मग त्रास होतो बाईला. हा, त्या मुलीला त्रास होतो. तर ते बाईला कोणताही त्रास होतो, आणि घराच्या आजूबाजूला काही कचरा असेल, काही तो सफाई करायची. बाटल्या असतील, मच्छर साचायला नको. पण आपलं अंगण स्वच्छ ठेवायचं. तसे ते मुलांची आपली स्वच्छता ठेवायची. त्यांचे कपडे, केस, नख पाहायची, आणि मुलांना शाळेत स्वच्छ पाठवायचे, आंघोळी करूनच, चांगले कपडे भरून. मुलांच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यायचं आई वडिलांनी. आपण तर स्वच्छ राहायचंच, स्वतः राहतातच, आंघोळी करायची, कपडे चांगले व्यवस्थित नका तसं आपल्या मुलांनाही पाहिजे, आणि आपलं घर स्वच्छ ठेवायचं. मच्छर नको, आता रोग चालू होतात ते. परत आपल्याकडे आलेले आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. समजलं? लहान वयातच लग्न केल्यावर किती प्रॉब्लेम, किती काय काय होत आहे, नुकसान आपल्या शरीराची. तर करायचं की नाही लहान वयात लग्न, तर ते तुम्हाला समजवतील. ते शांतपणे ऐकून घ्यायच्या. सगळ्यांनी वाचला हे बालविवाह म्हणजे काय आहे ते वाचलं ना? थोड्याच वर्षाने आता लग्न करायला पाहिजे. 18 वर्षा मगच, 20 वर्ष असा तर 20-25 वर्षा मगच लगीन करायचा, हो काय? तर आता आपले लोक, आपल्या पोरक्या काय करत आहेत, 18 वर्षांना होत कामाला जातात, तिकडूनच म्हणजे रोहन येतात. तर कोणी 12 वर्षांना पण प्रेग्नन्सी होते, हो काय? लगीन करून म्हणजे आता आपले लोक लगीन पण करत नाही, माहीत ना? लगीन पण करत नाही. चाल पोरगी आपल्या दोघांच्या गोष्टी झाल्या काय, चाल कोणाला म्हणजे विचारायचं पण नाही, आई वडिलाला पण नाही विचारत, माहीत ना? अशी पोरगी खबर ना, पोसा कधी करायचं. आया मुली आलेल्या आहेत. आज महत्वाचा विषय आहे मासिक पाळी. आपल्याला आपण स्त्री आहोत, शरीर धारणेप्रमाणे अमुक वय झालं की मासिक पाळी येते, आणि येणं जरुरीचं आहे. बरोबर ना? मासिक पाळी आली तर चाललं, पण त्याची स्वच्छता कसं राहायचं त्यावेळेस तर जरा आपल्या मुलींना माहिती द्यायची आईने. वयात वरती आली काय असं मला सांगायचं, किंवा पहिली तरी माहिती द्यायची. आल्यावर घाबरायला नको, लिहायला नको. मग परत पेट घ्यायचे, किंवा तुम्हाला दूध असते तर कापड तरी वापरतात, ते पण बदलायचं, धुवायचं. किंवा मग ते पेट मग कोणी मग ते प्लास्टिकमध्ये मध्ये टाकतात, तसं ते टाकणं नको. त्याच्या शरीरात ते स्वच्छतेकडे लक्ष द्यायचं आईने खास, आणि मुलींनी. आई पण तुम्ही लग्नाला जातात की नाही? तिथं फार नाचतात ना. ते लग्नाचं वय मुलीचं 18 वर्ष, मुलाचं 21 वर्ष होतं. बघा इकडे चित्र आहे. जास्तच लग्न करायला ते तयारी त्यांची होते, आणि ते लग्न करतात. लहानपणी लग्न करायचे नाही. लग्न झाल्यावर त्यांना, लहान मुलींनी लग्न केलं तर त्यांना त्रास होतो. समजलं? इथं चित्र आहेतच. तर लग्न वयातच केलेलं बरं. समजलं? तर तुम्ही चांगलं लहान कुटुंब
मटण मच्छी तसं शाळेत तर साधंच देतात, पण ते चांगलंच असतं. चांगलं खाल्लं तर आपलं शरीर पण चांगलं होईल. चांगलं होईल ना, आजार नाही काही नाही, दवाखान्यात जायला नको. त्यासाठी जास्त शाकभाजी खायची, फळं खायची, खंडपीठही जास्त नको, चहा पण जास्त नाही घ्यायचा. प्रमाणात पिला तर ठीक असं. आणि गरम खायचं. आपले लोक जास्त शेवळ खातात, तर शेवळ असं नाही खायचं, गरम करून खायचं. जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवतात, ते फ्रीजमध्ये जास्त मग ते खराब होतं, तर ते गरम गरमच खायचं. पोरांना द्यायचं, चांगलं खाऊनच शाळेत पाठवायचं. इकडे शाळेत पण चांगलं जेवण येतं आहे, डाळ भात येते, भाजी येते, सुकडी येते, शेंगदाणे देतात, काकडी पण येते आहे, लापसी येते आहे. येते आहे ना, ते स्वच्छ मस्त बनवतात. आम्ही गेलेले पाहायला. नमस्ते नमस्ते बाई. हा, मस्त अंगणवाडी चालत आहे. चांगली घर पण आहे अंगणवाडीचं, मस्त बनवलेलं आहे. चांगले सोयी दिलेल्या आहेत सरकारने. कधी खिचडी बनत आहे, कधी केळी देत आहेत, कधी अंडी देत आहेत. अंडीच देत आहेत ना. हा, कधी काही रोजची खावत आहे, शिकवत आहे, गाणी गोष्टी खेळ. त्याचा अनुभव घ्यायला तुम्ही असा घेऊन यायचा, आणि काय काय ते त्याचा फायदा घ्यायचा. घरी काम तर आहेच, समजला. तर तुम्ही बोलवला तर यायचा, नाव द्यायचा काम सोडून. मग काय आहे ते ऐकायचा, त्याप्रमाणे वागायचा, तपासणी करायला काय कुठं काय हे